हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे साहिली आणि माझ्या चॅनलचं नाव आहे साहिली मेकओव्हर्स। मी आज तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। हेअर स्पाचं ट्युटोरियल मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। मी ते हेअर स्पा करायला लोरियलच्या क्रीमचा वापर करत आहे। मी लोरियलच्या क्रीममध्ये स्ट्रिक्सचं हेअर सिरम आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकून ते मिक्स करून केसांवर अप्लाय करत आहे। हेअर स्पा क्रीम अप्लाय करताना आपल्याला केसांचे छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आहे आणि वरून खाली क्रीम ब्रशच्या सहाय्याने लावून केसांमध्ये इमल्सिफिकेशन करायचं आहे। इमल्सिफिकेशन हेअर स्पामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काय होतं ना, इमल्सिफिकेशन केल्यामुळे क्रीम ही पूर्णपणे केसांमध्ये पेनिट्रेट होते आणि पूर्ण केसांवर अप्लाय होते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे केसांवर क्रीम अप्लाय करून वरून खालपर्यंत क्रीम पूर्ण पसरवून केसांवर छान प्रकारे इमल्सिफिकेशन करत आहे आणि खालून वरपर्यंत इमल्सिफिकेशन करत न्यायचं आहे। आपल्याला क्रीम पूर्ण प्रकारे केसांमध्ये छान अप्लाय झाली पाहिजे। त्यानंतर आपल्याला मसाज द्यायची आहे। मसाज देताना आपल्याला कस्टमरला एकदा विचारून घ्यायचं आहे की प्रेशर त्यांना जास्त होते आहे की कमी होते आहे आणि त्यांना जेवढं प्रेशर सहन होईल त्याच हिशोबाने त्याच प्रेशरने त्यांना मसाज द्यायचा आहे। ते मसाजच्या स्टेप तुम्ही बघू शकता। मी केसांमध्ये नेप एरियामध्ये मागून हात घालून कशा प्रकारे बोटं फिरवून मसाज देत आहे आणि वर नेऊन प्रेशर देत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये मसाजच्या स्टेप बघू शकता मी कशा मसाजच्या स्टेप इथे देत आहे। प्रेशर पॉईंट इथे खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर मी इथे साईड ब्लॉकला प्रेशर देत हळूहळू केसांमध्ये हात फिरवत वर नेऊन प्रेशर देत आहे। तुम्ही बघा व्हिडिओमध्ये हे दोन्ही साईडनी करायचं आहे। दोन्ही साईड ब्लॉकला हलक्या हाताने नाही म्हणता येणार, पण आपल्याला थोडं छान प्रेशर द्यायचं आहे डोक्यावर की त्यांना कस्टमरला रिलॅक्स फील झाला पाहिजे। आणि त्यानंतर मी इथे समोर हेअर लाईनला मसाज देणार आहे। बघा तुम्ही मी हेअर लाईनला कशा प्रकारे मसाज देत आहे आणि इथे प्रेशर पॉईंट प्रेस करून घेत आहे। त्यानंतर फोरहेडला मसाज देत आहे। कस्टमरला एकदा विचारून घ्यायचं आहे की त्यांना फोरहेडला मसाज हवी आहे की नको, कारण कधी काय असतं ना, कस्टमरला पिंपल्सचा प्रॉब्लेम असतो किंवा ते कम्फर्टेबल नसतात फोरहेडला मसाज देताना। सो त्यांना एकदा विचारून घ्यायचं आहे की त्यांना फोरहेडला मसाज हवी आहे की नको। त्यानंतर आपल्याला कानाच्या मागे प्रेशर द्यायचं आहे। तुम्ही बघा इथे मी दोन्ही बोटांच्या सहाय्याने कानाला मसाज म्हणजे कानाच्या मागे आणि पुढे मसाज देत आहे। त्यानंतर शोल्डरला पण मसाज देत आहे आणि हे दोन्ही साईडला करून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे दोन्ही साईडनी हात घालून केसांमध्ये गोल गोल बोट फिरवून इथे मसाज देत आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर इथे मग मी बॅक साईडला मसाज देत आहे। मसाजमध्ये प्रेशर पॉईंट इथे खूप महत्त्वाचे आहे। कस्टमर पूर्णपणे रिलॅक्स फील कस्टमरने केले पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला मसाज द्यायची आहे। इथे प्रेशर पॉईंट प्रेस करत आहे शोल्डरच्या बाजूला। त्यानंतर मी इथे स्टीम देत आहे। स्टीम आपल्याला 5 ते 7 मिनटं दिली तरी सफिशियंट आहे। स्टीमने काय होतं ना, आपल्या हेअरचे फॉलिकल्स ओपन होतात आणि ब्लड सर्क्युलेशन पण, आपण जे मसाज देतो ना त्याने ब्लड सर्क्युलेशन खूप छान होते आणि इथे त्यांना रिलॅक्स फील होते स्टीमने। आणि त्यानंतर आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचे। इथे क्रीम पूर्णपणे केसांमधून निघाली पाहिजे, अशा प्रकारे हेअर वॉश करायचं आहे। आणि हेअर वॉश करताना फक्त पाण्याचा वापर करायचा आहे, कोमट किंवा थंड पाण्याचा। इथे आपल्याला शॅम्पूचा वापर करायचा नाही, कारण आपण जेव्हा हेअर स्पा स्टार्ट करतो तेव्हा आपण पहिलेच शॅम्पूने हेअर वॉश करून घेत असतो। त्यानंतर इथे मी ब्लो ड्राय करत आहे। इथे हेअर ड्राय करायला गरम वाफेचा उपयोग केलेला नाही, फक्त थंड वाफेचा उपयोग केलेला आहे। इथे बघू शकता ब्लो ड्राय कशा प्रकारे करत आहे मी। तुम्ही कोमट याने करू शकता, म्हणजे थोडं वॉर्म ड्राय देऊ शकता, पण हॉट ड्राय इथे द्यायची गरज नाही, म्हणजे द्यायचंच नाही। थंड किंवा वॉर्म ड्रायनेच आपण इथे ब्लो ड्राय करायचे आहे हेअरला। ते पण सेक्शन घेऊन ब्लो ड्राय करायचं आहे। आणि इथे फायनल रिझल्ट